नमस्कार. आज 9 मार्च. मुख्यत्वे भारतात आणि देश विदेशात आजच्या दिवशी घडलेल्या महत्त्वपूर्ण घडामोडींचा आढावा घेऊया या भागात. मी रुपाली गोवंडे आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी दिनविशेष. युरी गॅगरिन यांचा जन्म 9 मार्च 1934 रोजी रशियात झाला. अंतराळात जाणारे ते पहिले मानव होते. युरी गॅगरिन यांनी वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी 12 एप्रिल 1961 रोजी वोस्टॉक 1 या अवकाश यानात उड्डाण केलं. हे उड्डाण तब्बल 108 मिनिटं चाललं. अंतराळ शर्यतीत त्यावेळच्या सोव्हिएत रशियाने अमेरिकेवर मिळवलेला हा विजय होता. युरी गॅगरिन यांच्या पृथ्वीवरच्या सुरक्षित पुनरागमनामुळे हा विजय निर्विवाद बनला. गॅगरिन यांना अंतराळात पाठवून शास्त्रज्ञांना अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवायची होती, ज्यात मानव अंतराळात टिकू शकतो का, आपण अवकाशयानाने प्रवास करू शकतो का, अंतराळ यानाचा पृथ्वीशी संवाद टिकू शकतो का आणि हे अंतराळ यान सुरक्षित परत येऊ शकतं का, अशा प्रश्नांचा समावेश होता. पण युरी गॅगरिन यांच्या यशस्वी प्रवासाने या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. अंतराळात जाण्यापूर्वी कदाचित त्यांना कुणी ओळखत नसेलही, पण परत आल्यावरती मात्र रशियाचे ते राष्ट्रीय नायक बनले. त्यानंतर त्यांनी ब्रिटन, आईसलँड, क्युबा, ब्राझील, कॅनडा, हंगेरी आणि भारतासह अनेक देशांमध्ये सोव्हिएत युनियनचं प्रतिनिधित्व करत प्रवास केला. 27 मार्च 1968 रोजी वयाच्या 34व्या वर्षी त्यांचं विमान चाचणी उड्डाणादरम्यान क्रॅश झालं आणि त्यात त्यांचा आणि त्यांच्या सहवैमानिकाचा मृत्यू झाला. 9 मार्च 2021 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे मैत्री सेतूचं उद्घाटन केलं. त्रिपुरा आणि बांगलादेशमधल्या भारतीय सीमेतून वाहणाऱ्या फेनी नदीवर हा मैत्री सेतू बांधण्यात आलाय. मैत्री सेतू हा सामान्य पूल नसून भारत आणि बांगलादेश यांच्यातल्या वाढत्या द्विपक्षीय संबंधांचं आणि मैत्रीपूर्ण संबंधांचं प्रतीक आहे. तो जवळपास 133 कोटी रुपये खर्चून बनवण्यात आलेला आहे. हा 1.9 किलोमीटर लांबीचा पूल भारतातल्या त्रिपुरामधल्या सबरूम या गावाला बांगलादेशमधल्या रामगडशी जोडतो. बार्बी डॉलचं नाव सगळ्यांनीच ऐकलंय. आज या बार्बी डॉलचा वाढदिवस आहे. खरं तर 9 मार्च 1959 रोजी न्यूयॉर्क मधल्या अमेरिकन टॉय फेअरमध्ये पहिल्यांदाच ही बार्बी डॉल सादर करण्यात आली होती. रूथ हँडलर या ब्रिटिश महिलेनं आपल्या मुलीसाठी एक बाहुली बनवली होती. या बाहुलीचं बार्बी हे नाव त्यांनी आपली मुलगी बार्बरा हिच्या नावावरून ठेवलं होतं. ही बार्बी डॉल दिसायला इतकी आकर्षक होती की जेव्हा ती विक्रीला उपलब्ध करण्यात आली तेव्हा तिने खेळण्यांच्या दुनियेत खळबळ उडवून दिली. लॉन्च झाल्याच्या पहिल्याच वर्षी बार्बीच्या 3.5 लाख बाहुल्या विकल्या गेल्या. बार्बी ही पहिली बाहुली होती ज्यामुळे सामान्य मुलींनी तिच्यासारखं दिसण्यासाठी खाणं पिणं सोडलं होतं. या मुलींना कोणत्याही प्रकारे बार्बी सारखं दिसायचं होतं. सर्वसामान्य मुलींमधली ही वाढती लोकप्रियता पाहून काही वैद्यकीय संस्थांनीही या बार्बी डॉलवरती संशोधन केलं आणि त्यानंतर त्यांनी बार्बी डॉलची दाखवण्यात आलेली शरीर यष्टी ही अतिशय अवास्तव असल्याचं सांगितलं. मुलींनी या बार्बी डॉलचं अंधानुकरण करू नये असंही सुचवण्यात आलं. एका रिपोर्टनुसार जगभरात आतापर्यंत 100 कोटी बार्बी डॉल्स विकल्या गेलेल्या आहेत. त्याचबरोबर बार्बीवरती जवळपास 41 अॅनिमेशन फिल्म्स बनवण्यात आलेल्या आहेत. 2023 मध्ये बार्बीवरती एक नॉन अॅनिमेशन चित्रपट देखील प्रदर्शित झाला होता, ज्यामध्ये एका हॉलिवूड अभिनेत्रीला ही बार्बीची भूमिका देण्यात आली होती. बार्बी ही जगातली एकमेव अशी बाहुली आहे जिचे कपडे जगभरातल्या प्रसिद्ध फॅशन कंपन्यांकडून डिझाईन करून घेतले जातात. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तबला वादक जाकीर हुसेन यांचा जन्म 9 मार्च 1951 रोजी मुंबईत झाला. तबला वाजवण्याचं कौशल्य त्यांना त्यांचे वडील उस्ताद अल्ला रखा खान यांच्याकडून मिळालेलं आहे, जे प्रसिद्ध तबला वादक होते. जाकीर हुसेन यांनी सेंट झेवियर्स कॉलेजमधून शिक्षण घेतलंय. ते भारतात तसेच जगातही खूप प्रसिद्ध आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी ऑल स्टार जागतिक मैफलीत भाग घेण्यासाठी व्हाईट हाऊसमध्ये आमंत्रित केलेले जाकीर हुसेन हे पहिले भारतीय आहेत. त्यांना अनेक पुरस्कारांनीही गौरवण्यात आलंय. तसेच संगीताच्या जगातला सर्वात मोठा ग्रॅमी पुरस्कार हा त्यांना 2दा मिळालेला आहे. त्याचबरोबर पद्मश्री, पद्मविभूषण आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी जाकीर हुसेन यांना सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर हे होते आजचे अर्थात 9 मार्चचे दिनविशेष. आमच्या YouTube चॅनलवरती नक्की तुमच्या प्रतिक्रिया पोस्ट करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऋतम मराठीचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा.